आकाशवाणी मुंबई. श्रोते हो, अत्तर क्षणांचा दरवळ या मालिकेमध्ये सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित डी.के. दातार यांच्या आठवणी उलगडणारी डॉक्टर सुधा आणि डॉक्टर स्मिता दातार यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत सादर करीत आहोत. ऐकूया भाग दुसरा. रसिको हो नमस्कार. आपल्या वाद्यावर प्रेम आणि श्रद्धा ठेवून संपूर्ण आयुष्य कला साधनेसाठी समर्पित करणारे, तसंच व्हायोलिनवर शास्त्रीय संगीतातलं स्वरवैविध्य आणि अवघड अशा गायकी शैलीच्या वादनाचा जगप्रसार करण्यासाठी झटणारे पंडित डी.के. दातार. त्यांचं चरित्र त्यांच्या सूनबाई डॉक्टर स्मिता दातार यांनी लिहिलं आहे. डी.के. दातार द व्हायोलिन सिंग्स या मराठी पुस्तकाचा इंग्रजीतून अनुवादही प्रकाशित झालाय. पंडित डी.के. दातार यांचं व्हायोलिन वादन हे दैवी असल्याचं उस्ताद बडे गुलाम अली खां साहेबांनी म्हटलंय. ते म्हणतात, इनका बजाना कुदरत की देन है, सिर्फ रियाज से ये नहीं होता. तसंच पंडित कुमार गंधर्व यांनी म्हटलंय, 2 सुरेल तंबोरे लागल्यावर तिसरा व्हायोलिनचा सूर त्यात बेमालूम मिसळणारे कलाकार म्हणजेच डी.के. दातार. त्यांच्या चरित्रामध्ये दिग्गजांचे बोल या सदरामध्ये हे प्रकाशित झालंय. रसिका हो, अत्तर क्षणांचा दरवळ या मालिकेमध्ये सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित डी.के. दातार यांच्या आठवणी उजळत आहेत डॉक्टर स्मिता आणि डॉक्टर सुधा दातार. स्मिताताई, सोलो वादनाच्या मैफली सजवणारे आणि गाजवणारे पंडित डी.के. दातार. त्यांनी सिनेसृष्टीत देखील काम केले, तर त्याविषयी सांगा ना. सिनेसंगीत त्यांनी खूप वाजवलं, पण ते त्यात रमले नाहीत. सिनेसंगीताचा आणि पंडित डी.के. दातारांचा संबंध खूप तरुण वयापासून आला. अनेक संगीतकारांकडे त्यांनी वाजवलं, म्हणजे अगदी कल्याणजी आनंदजी, शंकर जयकिशन, रामलाल, म्हणजे अगदी कोणाचं आपण नाव घेऊ असे. लक्ष्मीकांत प्यारेलालकडे मॅक्झिमम सगळ्यात जास्त वाजवलं. आणि त्यांना ते खूप त्याच्यातही शिकले, म्हणजे पाश्चात्य काही ते शिकलेले नव्हते. पाश्चात्य एक वेगळी शैली आहे व्हायोलिनची. बाबा हे पूर्णपणे हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकचे वादक. बरोबर. पण सिनेसंगीतामध्ये तेही पीसेस वाजवावे लागतात, आणि म्हणून तिथे जेरी फर्नांडिस आणि डोरॅन्डो असे 2 व्हायोलिनिस्ट होते, जे गोव्याहून आलेले होते. आणि बाबांनी एका विद्यार्थ्यासारखं त्यांच्याकडे सुद्धा शिकून घेतलं. ते उत्तम पाश्चात्य स्टाईलने वाजवायचे, पण त्यांनी कधी त्याचं प्रदर्शन कधी केलं नाही. पण अनेक चित्रपटांमधलं जे म्युझिक आहे ज्याच्यात पाश्चात्य तुकडे आहेत व्हायोलिनचे, तेही त्यांनी वाजवलेले आहे. खास करून लक्ष्मीकांत प्यारेलालकडची, जसं की अनिता आणि अभिनेत्री जो चित्रपट आहे, हेमा मालिनीवर चित्रित झालेलं गाणं आहे, गा रे मेरे संग मेरे साजना, सारे ग म प सारे ग. त्याच्यात जे काही तुकडे आहेत त्याच्यात बरीच पाश्चात्य धाटणी आहे. अशा अनेक त्यांनी वाजवल्या आहेत. चित्रपट त्यांनी खूपच अनेक वाजवलेत, पण त्याची इतकी आपण नावं घेत बसलो तर ते जंत्री संपणार नाही. स्मिताताई, मराठी चित्रपट संगीतातही पंडित डी.के. दातार यांनी व्हायोलिन वाजवलेलं आहे, तर त्यावेळेच्या काही संगीतकारांविषयी सांगाल का? मराठीतही त्यांनी खूप वाजवलंय. सुधीर फडके, श्रीनिवास खळे, राम कदम यांचे ते आवडते व्हायोलिनिस्ट होते. त्यातल्या सुधीर फडके साहेबांना नोटेशनमध्ये पक्के लोक लागायचे, आणि बाबा हे कायमच टॉप व्हायोलिनिस्ट मध्ये गणले जायचे. आणि त्यामुळे सुधीर फडकेंना दामूने वाजवलेलं फार आवडायचं, कारण नोटेशन मध्ये पक्के, आणि बाबा अशी पट्टापट नोटेशन्स करायचे. त्याच्यात त्यांचा फार हातखंडा होता, आणि ते रेकॉर्डिंग्सना खूप लागतं नोटेशन. बरोबर. जगाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर सुवासिनी, सुवासिनीतलं येणारं नाथा माधा मधले जे ते व्हायोलिन पीसेस आहेत, ज्याच्यामुळे ते गाणं छान अर्थ होतं, ते बाबांचे आहेत. असे त्यांचे जे किस्से आहेत की त्याच्यात काही किस्से पण घडायचे. शास्त्रीय वादक तसंच सुगम आणि चित्रपट गीतांसाठी साथसंगत ही दातार साहेबांनी बरीच केली. तर काही गाण्यांच्या आठवणी किंवा एखादा काही किस्सा आम्हाला सांगाल का? किस्से अनेक आहेत. बाबा फार स्वतःविषयी बोलायचे नाहीत, त्यामुळे ते अनेक इतरांनी सांगितलेले, आणि मग त्यांनी ते हा हो असं झालं होतं असं इतकंच कन्फर्मेशन, कारण स्वतःविषयी बोलायला त्यांना आवडायचं नाही. पण असे छान छान किस्से घडलेत. खास करून पुस्तक लिहिण्यासाठी मी जे सगळ्यांचे ज्या मुलाखती घेतल्या त्यातून हे किस्से उलगडले. तर पतिव्रता चित्रपटासाठी रेकॉर्डिंग चाललं होतं. पतिव्रतामध्ये एका गायकाचीच ती कथा आहे. तर रसिका मी कोणते गाऊ गीत हे ते गाणं आहे, आणि ते चित्रित होत होतं. तर भीमसेनजी पार्श्वगायन करत होते, आणि रेकॉर्डिंग सुरू झालं, आणि त्याच्यात व्हायोलिनचे बरेच पीसेस आहेत, आणि ते डी.के.ना दिले होते राम कदमांनी वाजवायला.
तर बाबांनी ते वाजवले आणि भीमसेनजींनी वाह वाह बढिया बहुत अच्छे असं करून रेकॉर्डिंगमध्येच बोलायला सुरुवात केली. तर डीके लाजले एकदम, आधी घाबरले, मग लाजले की आपल्याला संकोचल्यासारखं झालं. संकोचले आणि ते फार आधी लाजरेही होते की कोणी कौतुक केलं की त्यांना ते एकदम असं संकोचल्यासारखं वाटायचं. रेकॉर्डिंग थांबलं आणि ते घाबरले की आता म्हणजे मला असं हे म्हणाल्यामुळे रेकॉर्डिंग थांबणार आता असं. तर मग भीमसेनजींनी परत खूण केली, पुन्हा रेकॉर्डिंग सुरू झालं आणि मग राम कदम म्हणाले की डीके हे तुमचं प्रशस्तीपत्रक होतं, हे घाबरण्यासारखं नाहीये, हे प्रशस्तीपत्रक होतं. श्रीकांत ठाकरेंबरोबर पण त्यांनी वाजवले, म्हणजे राज ठाकरेंचे पिताजी, तर त्यांच्याबरोबर वाजवलेलं आहे आणि ते पण असे एकदम मोकळे ढाकळे होते. अजून काही किस्से म्हणजे रविशंकरजी बाबांना निरोप पाठवायचे की आप ही चाहिए, आप कब हो. तेव्हा फोन नव्हते ना, माणसं यायची घरी निरोप घेऊन, आई पण सांगतात त्या आठवणी. तर माणूस यायचा आणि विचारून जायचा की तुम्ही कधी आहात, आणि मग तेव्हा तशा प्रकारे ते रेकॉर्डिंग ठेवलं जायचं. कारण रविशंकरजींचं संगीत फार कठीण असायचं. म्हणजे अनुराधा चित्रपटातली जर तुम्ही गाणी ऐकलीत तर ती अशी 7-7.5 मात्रांचे ताल, जे की खूप अनवट आहेत आणि ते उचलणं खूप कठीण असतं. तर त्यामुळे त्यांची जी टीम असायची रविशंकरजींची, ती असे म्हणजे हुए खिलाडीच ते वाजवू शकायचे. आणि त्यामुळे त्यातले एक होते डी.के. दातार. आणि रविशंकरजी म्हणायचे की तू नसशील तर मी पोस्टपोन करतो, मी नंतर पुढची तारीख ठेवतो. असं ते थांबलेले असायचे. परदेशात जेव्हा रविशंकरजी असायचे तेव्हा तिथून निरोप आलेला असायचा की इनकी डेट लेके रखो असा. आणि मग ती ही जी गाणी आहेत सगळी, सावरे सावरे किंवा अनुराधातली खूपच फेमस गाणी सगळी गाजलेली, तर ती बाबांनी वाजवलेली. असे रविशंकरजींबरोबर त्यांनी खूप वाजवलंय. तर ते किस्से आहेत त्यांचे रेकॉर्डिंगचे बद्दलचे, पण ते असे खूप किस्से सांगायचे. जेव्हा खटाव बिल्डिंग मध्ये वगैरे यायचे, मग ह्यांच्या गाण्याच्या चर्चा व्हायच्या, पण तेव्हा त्यांची आई फार घाबरायच्या, म्हणजे डी.के. दातारांच्या, की अरे हे सगळे सिनेमातले लोक असतात ना, ह्यांच्यापासून लांब राहा बरं. घरी बिरी आलेलं असं ते चालत नव्हतं तेव्हा. आणि तेव्हा त्यांनी आईला सांगितलं होतं की तू अगदी निश्चिंत राहा, मी जरी सिनेमा संगीत वाजवतोय तरी तुझा मुलगा कधी बदलणार नाही. आणि असं सांगून ते रेकॉर्डिंग्सना जायचे आणि ते तसेच राहिले शेवटपर्यंत. पण 1980 नंतर त्यांनी फारसं नाही वाजवलं सिनेसंगीत, कारण त्यांना प्युअर क्लासिकलकडे वळायचं होतं. आणि त्यांना त्यांचे सोलो कार्यक्रम सुरू झालेले, देश परदेशात सुरू झाले होते, आणि एक सोलो व्हायोलिन वादक म्हणून त्यांना खूप मान्यता मिळायला लागलेली. आणि त्यातून चित्रपटातलं वातावरण फार वेगाने बदलत होतं. ते वातावरणात रमणारा हा माणूसच नव्हता, त्यामुळे सिनेसंगीत नंतर मागे पडत गेलं आणि ते नंतर त्यांनी बंदच केलं वाजवणं. पण जे काही त्यांनी वाजवलं ते मात्र अजरामर कलाकृती म्हणाव्यात अशा प्रकारचं वादन त्यांचं आहे. या इंडस्ट्रीमध्ये, या क्षेत्रामध्ये राहून सुद्धा ते कायम निर्व्यसनी राहिले. हो, पूर्ण निर्व्यसनी राहिले. म्हणजे ते निर्व्यसनी राहिले त्याचा एक किस्सा सांगणार होते की त्यांना काय व्हायचं की कुठे फॉरेनला टूरला गेले, म्हणजे प्रोग्रामसाठी कुठे जपानला, का तिथे बहुतेक लोक ना काहीतरी तुम्हाला हातात बक्षिसी नको म्हणूया आपण त्याला, पण काहीतरी प्रेझेंट द्यायचे. आता प्रेझेंट देताना मग काय द्यायचं तर दारूच्या बाटल्या. तर दारूच्या बाटल्या मग ते घेऊन यायचे आणि घरी कपाटामध्ये कडी कुलपात बंद अशा सगळ्या दारूच्या बाटल्या ठेवलेल्या असायच्या, ज्या की आम्ही जेव्हा इकडची जागा शिफ्ट केली 2003 साली, तेव्हा मला कळलं की त्यांच्या कपाटात इतक्या 20-25 दारूच्या बाटल्या आहेत. बापरे. आणि मी त्यांना म्हणत होते की तुम्ही त्या दारूच्या बाटल्या ज्या आणता, मग तुम्ही त्यांना नको म्हणून सांगा ना की आम्ही दारू घेत नाही, तर तुम्ही दारूच्या बाटल्या कशाला? पण नाही, तसं त्यांना सांगितलं तर ते एवढं प्रेमाने आपल्याला देतात, मग ते आपण दिलेलं नाकारायचं बरोबर नाही दिसत, म्हणून त्या मी आणतो. आणि त्या मी कपाटात लपवतो. का लपवतो तर मुलांना दिसता कामा नये, त्यामुळे मी त्या कपाटात लपवलेल्या असतात गाडी कुलपात, आम्हालाही दिसल्या नाहीत कधी आधी. आणि तिसरी गोष्ट तर म्हटलं मग त्या कोणाला तरी द्या तरी. म्हणाल नाही, कोणालाही मला व्यसनाला लावायचं नाहीये आणि कोणाची लिव्हर मला बिघडवायची नाही. तर म्हणून मला ह्या दारूच्या बाटल्या कोणाला द्यायच्या पण नाही आहेत. म्हणून आम्ही अक्षरशः दारूच्या बाटल्या तोडून सगळ्या कमोडमध्ये ओतून दिल्या. म्हणजे अजूनही हा किस्सा कोणाला सांगितला तर दारू पिणारे लोक म्हणतात चुकतात की असं. तुम्ही त्यांना व्यसन होतं ते फक्त संगीताचं व्यसन होतं, पूर्णपणे संगीताचं व्यसन होतं. आणि थोडं त्यांचं ते कैवल्यधाम मध्ये त्यांनी पहिले लहानपणी जात पण असत कैवल्यधामला, त्यामुळे तिथे ते योगा, स्विमिंग, नंतर कसं डाएट असावं, मग संध्याकाळी ते पालेभाजीच कशी खायची, मग पालेभाजीत फक्त
पालक लिंबू मीठ घालून ती शिजवायची हा. आणि तीच खायची. मग ती आमची मुलं पण खायची, ती पण मांडायची, तू मगाशी खाल्लंस ते मला पाहिजे वगैरे असं. म्हणजे अशाच त्यांना ते मोड आलेली धान्य अशी त्यांना त्याची आवड होती. आणि म्हणजे आता जेव्हा ते 86 साली गेले ना, त्याच्या आदल्या वर्षापर्यंत ते सगळी आसनात बसू शकत होते, वज्रासनात 86व्या पण ते वर्षी. बसत होते. हो. हो. आणि ती आसनं सगळी करायची कशासाठी, हं. तर व्हायलिनसाठी मला खाली बसता आलं पाहिजे. व्हायलिनसाठी जी पोझिशन माझी आहे आज, थोडं पुढे वाकून किंवा म्हणजे इकडे क्लॅव्हिकलशी आणि पायात धरून व्हायलिन वाजून मला ते वाजवता आलं पाहिजे. बरं. त्यामुळे इव्हन पायाचं जेव्हा त्यांचं ऑपरेशन व्हायचं ठरलं, त्यांना जॉईंटला एक्सिस्ट आली होती, हो. तर ऑपरेशनचा कोणी सांगितलं तुमची हिप रिप्लेसमेंट करूया, हं. तर पण तुम्हाला खाली बसता नाही येणार. तर म्हणाले मला ते नाही करायचं, मला तुम्ही आता त्यातलं असं ऑपरेशन काढा की ज्याला मला खाली बसता येईल आणि मला व्हायलिन वाजवता येईल. म्हणजे बैठक जमली हां, पाहिजे ती. त्यामुळे व्हायलिनला मला बसता आलं. पण जे घरातलं सगळं खाणं पिणं झोपणं शिस्त डिसिप्लिन जी काय आहे ना, ती सगळी व्हायलिनसाठी. आणि तसंच त्यांचं ऑपरेशन झालं हार्टचं. तर ऑपरेशन झालं हिंदुजामध्ये, डॉक्टर मांडकेंनी केलं. आणि ऑपरेशन संपल्यानंतर तर 4-5व्या दिवशी घरी पाठवलं. तिथे त्यांनी थोडं जिने चढा उतरा वगैरे सांगितलं होतं. तर आम्ही घरी ॲम्ब्युलन्स करून आलो की यांना ते चढायला पण नको आणि काही बाकी प्रॉब्लेम नको म्हणून आम्ही ॲम्ब्युलन्स करून घरी आले. आणि दुसऱ्या दिवशी हा माणूस खाली उतरून आरे कॉलनीत फिरायला गेला. अरे. म्हणजे का, तर मी ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. मी ॲक्टिव्ह नाही राहिलो तर माझं मग व्हायलिन संपेल. अच्छा. त्याच्यासाठी सगळं जे जीवन आहे ते आपलं व्हायलिन राहिलं पाहिजे. आणि दुसरं की व्हायलिनला जगाच्या पाठीवरती वाद्य म्हणून मान मिळायला पाहिजे, ही त्यांची खूप इच्छा होती. हा. जगाच्या पाठीवर व्हायलिनला जेवढा सतारीला मान आहे किंवा आज लोकांना संतूरला जेवढं आहे तितकं व्हायलिनला नाही, तर तो मिळालं पाहिजे. कारण व्हायलिन हे परिपूर्ण वाद्य आहे, म्हणजे कंठाच्या जवळ जाणारं वाद्य आहे. त्यामुळे त्याच्यासाठी त्यांची जी असायची ती मेहनत असायची. वा. आणि गायकी शैलीने वाजवणं व्हायलिन ही त्यांची खासियत होती. स्मिताताईंनी पण त्यांच्या पुस्तकामध्ये बऱ्याच आठवणी लिहिलेल्या आहेत. आकाशवाणी आणि दातार साहेबांचं नातं अगदी घनिष्ठ होतं आणि खूप कमी वयात, अगदी तरुण वयात ते आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार झाले. फिल्म्स डिव्हिजनमध्ये सुद्धा त्यांनी बरंच वादन केले. त्याविषयी सांगाल का? आकाशवाणीमध्ये जे कलाकार असतात त्या कलाकारांच्या गायन वादनानुसार त्यांना एक ग्रेडिंग दिलं जातं. बरोबर. आणि त्या जे ग्रेडिंग दिलं जातं त्या ग्रेडिंगनुसार त्यांना पैसे दिले जातात. आणि त्या ग्रेडिंगनुसार त्यांना कार्यक्रम पण दिले जातात, किंवा नॅशनल प्रोग्राम किंवा संगीत संमेलन त्याचे प्रोग्राम किंवा आकाशवाणीच्या आपल्या हॉलमधला कार्यक्रम असे ते कार्यक्रम दिले जायचे. पण पूर्वीच्या काळी आकाशवाणीचा कार्यक्रम लाईव्ह असायचे. लाईव्ह याचा अर्थ की प्रत्यक्ष येऊन ऑल इंडिया रेडिओ स्टेशनच्या स्टुडिओमध्ये वाजवणं आणि प्रत्यक्ष येऊन तबला वाजवणारा पण तिथे येणार, त्यांच्या मागे तंबोरावाला पण येणार. अशा पद्धतीने 3 वेळा व्हायलिन घेऊन त्यांना म्हणजे ऑल इंडिया रेडिओ स्टेशनला ते यायला लागत असे. आणि 3 वेळा ते प्रेमाने यायचे पण, कारण ते मला वाटतं सकाळचं लवकर 7-7:30, दुपारी 1:30-2चं सेशन आणि रात्री 9:30-10 चांगल्या कलाकारांचं उशिराचं सेशन, असं 3 वेळा त्यांना ते सगळी वाद्य घेऊन व्हायलिनसाठी यायला लागत असत. प्रेमाने यायचे ते. आकाशवाणीला ते प्रेमाने यायचे. आणि आकाशवाणीचा त्यांना फायदा पण खूप झाला म्हणायचे. फिल्म डिव्हिजनचाही फायदा खूप झाला, कारण नोटेशन कसं वाजवायचं, नोटेशन लिहायचं कसं. आणि त्यांच्याबरोबर विजय राघवरावजी होते, नंतर म्हणजे असे सगळे कलाकार त्यांच्या बरोबरीचे जे सगळे चांगले कलाकार ते होते. आणि खरं त्यांना फिल्म डिव्हिजनचा फायदा म्हणू नये, पण ते 5 दिवस फिल्म डिव्हिजनला जायचं, पण प्रॅक्टिस बसून सगळे ऑर्केस्ट्राची करायची हे माहितीच नाही, कारण सगळ्यांना नोटेशन घ्यायचं की लगेच वाजवलं. असं त्यांचं ते आकाशवाणी आणि फिल्म डिव्हिजनचे पण कार्यक्रम त्यांचे सुरू असायचे. फिल्म डिव्हिजनला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, म्हणजे गचा सा करायचा, गंधाराचा सा. म्हणजे नॉर्मली व्हायलिन कसं 4 तारांचं व्हायलिन आहे, त्यामुळे प सा प सा म सा प रे असे लावतात व्हायलिन. हे पसा साप साप लावायचे. म्हणजे पहिली तार सा, मग प, मग सा, मग वरती प, अशी तारा वाजवायच्या. पण त्या तारामध्ये एक व्हायलिन एका सुरात तुम्ही लावलेलं आहे, काळी 2 मध्ये किंवा पांढरी 3 मध्ये व्हायलिन लावलेलं आहे. पण आता गाणारा आहे किंवा दुसरं आहे, त्याचं समजा गाणं काळी 4ला आहे, तर मग काळी 4ला जर का वाजवायचं असेल तर तुम्हाला तो गंधार आहे तो सा करायला हवा. तो गंधार तुम्ही सा करायचा आणि त्याच्या पुढे ते वाजवायचं.
म्हणजे आता नोट्सच शिफ्ट झाले. बरोबर. हो. ग सा झाला आणि पुढचे शिफ्ट झाले. रसिकांना हे कितपत कळेल मला माहिती नाही, जरा कॉम्प्लिकेटेड आहे विषय, पण तरी समजून घ्या, कारण तो गचा सा होऊन पुढे ते वाजवायचं, त्या बरोबर. कुठच्याही सा करून वाजवायचं, ही जी पद्धत आहे ती त्यांना त्या फिल्म डिव्हिजन मध्ये वगैरे ह्याचा त्यांना खूप फायदा झाला असं ते म्हणायचंय. आणि फिल्म डिव्हिजन मध्ये मला वाटतं त्यांचं वातावरण पण खूप खेळीमेळीचं होतं. मला वाटतं त्यांना आकाशवाणीची श्रेणी मिळाली, त्याचा सुद्धा स्मिताताई एक किस्सा आहे, ते सांगा ना. त्यांचा पहिला जो कार्यक्रम झाला तो 20व्या वर्षी झाला आकाशवाणीवर, आणि तेव्हा आकाशवाणीवर दिग्गज होते आणि अशा नवीन नवशिक्या लोकांना तिथे काही प्रवेशच नव्हता. पण त्यांचं वादन जे इतकं, म्हणजे मला वाटतं विनयचंद्र मौदगल्य तेव्हा दिल्लीला होते, गांधर्व महाविद्यालय, बडे गुलाम अली खा, ह्या लोकांच्या नजरेत हा कलाकार आला आणि त्यांना पहिलाच कार्यक्रम 20व्या वर्षी मिळाला जो नॅशनल लेव्हलला ब्रॉडकास्ट झाला. आणि त्या एका रात्रीत ते अतिशय म्हणजे मशहूर व्हायोलिन वादक असं त्यांना एक बिरुद मिळालं. तेव्हा ते फक्त 20 वर्षाचे होते. म्हणजे आता आपण जर कमाल आहे म्हटलं ना, कमाल, खरंच आहे. म्हणजे आता आपण म्हटलं तर सेकंड इयर कॉलेज करणारा मुलगा असं आपण म्हणू शकू. तर आणि त्यावेळेला राष्ट्रीय कार्यक्रम वाजला. राष्ट्रीय कार्यक्रम वाजवला 20व्या वर्षी आणि ते म्हणजे त्यांना आकाशवाणीकडे पत्र यायला लागली आणि नंतर नंतर तर ते आकाशवाणीचे टॉपचे कलाकार झाले. ते लहानच होते वयाने तेव्हा सुद्धा. तर तेव्हा आकाशवाणीचे जे संचालक होते ते म्हणाले की दातारजी तुमचा कार्यक्रम करायचा ना, म्हणजे आम्हाला टेन्शन येतं. तर हे म्हणाले म्हणजे का बरं, काही चुकतंय का? ते म्हणजे नाही नाही, तुम्ही कार्यक्रम वाजवता तेव्हा आम्हाला इतके फोन आणि इतकी पत्र येतात की त्याच्यासाठी आम्हाला एक माणूस नेमावा लागतो ती सोय बघायला, आणि त्यांना उत्तरं देत बसावं लागतं आम्हाला सगळ्यांना. त्यांचं आकाशवाणीवर प्रेम होतं कारण आकाशवाणीने त्यांना सगळ्या भारतात पोहोचवलं. हा किस्सा ते सांगायचे की मी असं एका रात्रीत एक मशहूर कलाकार, आणि ही कुठली एक वादन शैली आहे, कारण ते गायकी स्टाईलने वाजवायचे. आणि त्यांचं असं म्हणणंच होतं की त्या 4 तारांवर शब्द बोलले पाहिजेत, त्यामुळे तो त्या शब्दांना ते गायला लावायचे. आणि ती स्टाईल त्यांनी प्रचलित केली आणि तीच स्टाईल सगळ्या जगभरात पोचावी, आणि म्हणून त्या व्हायोलिनसाठी ते धडपडत राहिले कायम. त्या व्हायोलिनला त्या जगाच्या नकाशावर नेण्यासाठी, गाणाऱ्या व्हायोलिनला, म्हणजे ते जे गायकी अंग आहे व्हायोलिनचं ते मशहूर करण्यासाठी. फिल्म डिव्हिजनमध्ये सुद्धा अवघ्या 25व्या वर्षी ते नोकरीला लागले. तेव्हा ते खरं चित्रपटात वगैरे वाजवत होते, चांगलं कमाई करत होते, पण एक विजन असते ना माणसाला, की त्यांचं म्हणणं होतं की कलाकाराला एक स्थिर उत्पन्नही पाहिजे, तर त्याचं मन स्थिर राहतं. आणि त्या स्थिर उत्पन्नासाठी त्यांनी फिल्म डिव्हिजनमध्ये नोकरी स्वीकारली. अर्थात तेही त्यांना बोलवून घेतलं. शिराळी साहेब म्हणून जे पहिले फिल्म डिव्हिजनचे संचालक, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं भारताला, आणि फिल्म्स डिव्हिजनने देशाचा हा आता सगळा चेहरा मोहरा बदलण्यासाठी खूप काम केलं. तेव्हा अनेक थोरांवरती लघुचित्रपट बनवणं, अशा प्रकारचं म्युझिक बनवणं, डॉक्युमेंटरीज करणं, आणि तेव्हा ते भारत बदलत होते लोक, की जो इतके दिवस पारतंत्र्यात असलेला भारत बदलणं ह्याचं काम खूप मोठ्या प्रमाणावर केलं. तिथे 25 वर्षाचे बाबा नोकरी करायला लागले. फक्त 13 माणसं फिल्म डिव्हिजन मध्ये होती, त्याच्यातले हे एक होते, आणि ते अतिशय लाजरे बुजरे कलाकार. त्यामुळे ते शिराळी साहेब म्हणायचे की अरे बाहेर जे सगळे म्हणजे इतके गाजलेले आणि टाळ्या पडतात ज्यांना, ते आमच्याकडे अगदी एका कोपऱ्यात बसून, ते लाजरेच होते स्वभावाने, म्हणजे ते त्यांना खिल जाओ, म्हणजे हसके बाते करो असं ते सांगायचे त्यांना, की हळूहळू मोकळं केलं त्यांना. आणि मग आयुष्यभर त्यांनी फिल्म डिव्हिजन मध्ये ते जातच होते. त्या कलाकारांनी मला सगळ्या आठवणी सांगितल्या तिकडच्या, की त्यांचं असं म्हणायचं असं की ते एखादा आता रेकॉर्डिंग चालू आहे तर ते तेच वाजवावं लागतं ना, कधी टेक्स रिटेक्स असं, आणि लोक कंटाळून जायचे. कधी कधी ती 5च्या नंतर निघून जायची वेळ, बरं 8 ते 5 त्यांचं नोकरीची वेळ. तर बाबा त्यांना सांगायचे की आपण कलाकार आहोत, आपण जरी नोकरी करतोय तरी कलाकाराला हे असं वेळेचं बंधन पाळून चालत नाही जोपर्यंत तुमची कला दिसत नाही. आणि म्हणजे फिल्म डिव्हिजन मधली माणसं अजूनही सांगतात की आम्ही खूप काही त्यांच्यामुळे शिकलो, की कलेवर प्रेम कसं करायचं आणि कलेशी एकनिष्ठ कसं राहायचं. दुसरं गोष्ट, त्या फिल्म डिव्हिजन मधल्या कलाकारांना बाहेर खूप मागणी असायची, कोणाच्या विवाह समारंभात वाजवायला या, ऑर्केस्ट्रामध्ये वाजवायला या. आणि तेव्हा बाबा सांगायचे की सावधान, ही निसरडी वाट आहे, तुमची कला इतकी स्वस्त नाहीये की तुम्ही कोणाच्या विवाह समारंभात जाऊन वाजवावं. आणि त्याच्यामुळे त्यांनी खूप लोकांना त्यापासून परावृत्त केलं आणि त्या कलेला प्रतिष्ठा दिली. तर हे किस्से खूप जण सांगतात. मोठं योगदान आहे हे सुद्धा. दातार साहेबांच्या देशविदेशामध्ये अनेक मैफली होत असत, तर अशा एखाद्या मैफलीमध्ये मिळालेली खास दाद सुद्धा ते आम्हाला सांगाल का?
एक दाद मला जी आठवते ती फार जुनी आहे, 75-76 सालची वगैरे असेल. तर दिल्लीला कार्यक्रम होता, ओपन एअर होता. पूर्वीच्या काळी संमेलनं म्हणजे रात्रभर चालायची, म्हणजे संध्याकाळी 7-7:30ला चालू झाली की पहाटे 5-6 पर्यंत अशा मैफिली चालत असत. तशीच मैफिल होती आणि यांचा शेवटचा नंबर होता. त्यामुळे आपल्या हॉटेलला झोप काढून वगैरे असं जायचं. झोप येतच नाही पण विश्रांती घेऊन असं जायचं असा. आणि प्रांगणामध्ये कार्यक्रम चालू झाला पहाटे. त्यावेळेला सकाळचं जोग्या वाजवला आणि त्याच्यानंतर रघुवीर तुमको मेरी लाज आणि पायोजी मैने वगैरे यांची काही गाणी, अरे बाबा. विष्णू दिगंबरांची हा. आणि डी.व्ही. पलुसकरांची काही. तर तो कार्यक्रम थांबल्यानंतर बघितलं तर बाहेर भैये जे लोक होते दूधवाले, तर ते दूधवाले भैयांच्या डोक्यावरती दुधाचे जे हंडे तसेच्या तसेच राहिलेले. आणि ते कार्यक्रम ऐकायला म्हणजे जायचं होतं त्यांना दूध घालायला, पण ते ऐकताना इतके त्याच्यात रमून गेले की ते हंडे डोक्यावर तसेच घेऊन ते तिकडे तितका वेळ उभे राहिले. ते म्हणाले मुली गे त्याने का. बाबा, ही म्हणजे सामान्य माणसाची दाद फार हा, मोठी आहे. म्हणून हे सामान्य ती एक अशी भावली म्हणजे की ज्यांना म्युझिक कळतच नाही काही. आणि दुसरं कसं की व्हायोलिनमध्ये शब्द नाही आहेत, म्हणजे शब्दाची बुरळ, जसं एखादं भजन आहे म्हणून बुवा ते बय्ये थांबले, पण ते शब्द त्यांना जाणवले असतील म्हणा बरोबर. किंवा काय व्हायोलिनचा तो गोडवा म्हणा, पण ते स्तब्ध झाले. तर ते तल्लीन होत ते ऐकत राहिले आणि मग कार्यक्रम संपल्यावरच त्यांना एकदम लक्षात आलं की आणि मग ते गेले. दुसरा एक किस्सा म्हणजे कार्यक्रम होता जर्मनीत 5 कार्यक्रम आणि आईसलँडला 3 कार्यक्रम. अच्छा. असे त्यांचे कार्यक्रम होते. म्हणजे मी त्या कार्यक्रमात त्यांच्या बरोबर होते. तर आईसलँडला गेल्यानंतर म्हणजे आईसलँड हा देश बघणं, कल्पनेने पण माणूस आईसलँड म्हटलं की अरे तुम्ही आईसलँडला गेला होता असं करणार आहे. तर आईसलँडचा जो कार्यक्रम होता तो एका हॉलमध्ये होता आणि त्यांच्याकडे पद्धत एक चांगली असते की प्रोग्राम चालू व्हायच्या अगोदर 15 मिनिटं लोकांनी आलं पाहिजे. दरवाजे बंद होणार आणि प्रोग्राम संपल्यानंतर दरवाजे उडून लोक जाणार. म्हणजे मध्ये कोणाचे मोबाईल फोन वाजतात, तेव्हा नव्हतेही मोबाईल म्हणा, पण कोणतरी बडबडते किंवा कोणी अशी पद्धत जाता नाही. येते असं तर नाही. त्या कार्यक्रमाला त्याचे राष्ट्राध्यक्ष आले होते आईसलँडचे. बरं. तर राष्ट्राध्यक्ष आले म्हणजे आम्हाला असं वाटलं राष्ट्राध्यक्ष येणार म्हणजे इकडच्यासारखं गाड्या पुढे गाड्या मागे सायरन वाजवत आणि असं सगळं. तर ते आले, ते स्वतः ड्राईव्ह करून आले. त्यांची बायको होती बरोबर आणि एक कुत्रं होतं बरोबर. तेवढेच घेऊन आले ते आणि त्यांच्याबरोबर कोणी नाही, म्हणजे त्यांच्याबरोबर शस्त्रधारी पोलीस माणूस कोणी दुसरं नाही. ते आले, ते कार्यक्रमाला बसले, पुरा कार्यक्रम त्यांनी ऐकला आणि कार्यक्रम संपल्यानंतर म्हणजे बाकी लोक उभे राहिले पण हे उभे राहिले म्हणजे ते त्याच्यानंतर जवळजवळ 2 मिनिटं टाळ्या वाजवत राहिले. अरे वा. म्हणाले असा कार्यक्रम आमच्याकडे आम्ही झालेला ऐकला नाही म्हणजे म्युझिकचा. वा. तो कार्यक्रम 2 लोकांचा होता. त्याच्यामध्ये अर्चना जोगळेकरचा डान्स होता आणि डी.के. दातारांचा अर्धा व्हायोलिन वादन होता. असं ते दोन्ही कार्यक्रमाला त्यांनी स्वतः त्या बसले इतका वेळ. आणि ते म्हणाले की गेले 8 दिवस माझ्या आयर्लंडला ज्या सुरांनी भुरळ घातली आहे ते कोण आहेत ते बघायला आणि ऐकायला आज मी इथे आलोय. ती एक फारच त्यांना मोठी पावती आहे. स्मिता, ते तुम्ही पुस्तकामध्ये एक फार हृदयस्पर्शी आठवण लिहिलेली आहे. दातार साहेबांचे चाहते म्हणण्यापेक्षा त्यांचे भक्त किती होते, तर तो किस्सा काय सांगा ना. जेव्हा त्यांना पद्मश्री मिळाली तेव्हा आम्ही सगळेच गेलो होतो राष्ट्रपती भवनात आणि कार्यक्रम सुंदर झाला. तिकडचे जे एक अधिकारी होते ते मुद्दाम त्यांना भेटायला आले आणि त्यांनी आम्हाला सगळं राष्ट्रपती भवन दाखवलं आणि ते म्हणाले की आप घर चलिये. तर तसा तो प्रोटोकॉल्स असतात ना तिथे काही, तर तसं जमणार नव्हतं पण त्यांनी फार आग्रह केला म्हणून घरी गेलो. तर त्यांनी देवात बाबांचा फोटो ठेवला होता. अच्छा. ते बघून इतकं आम्हाला भरून आलं की देवात त्या माणसाने फोटो ठेवला आहे. किंवा इतर कार्यक्रम सुद्धा जेव्हा व्हायचे त्यांचे तर तेव्हा लोक रडायचे. ते जे अश्रू मी त्यांना ते आवरायचे नाहीत, आनंदाश्रू त्यांच्या पायावर डोकं ठेवायचे. आणि बाबांना ह्याची पूर्ण जाणीव होती की हे सगळं जे यश आहे ते व्हायोलिनचं आहे आणि त्या सुरांचं आहे. आणि त्यामुळे ते फक्त नम्र हसून नमस्कार करायचे. म्हणजे कुठेही की हे आत्ता जो काय सगळा चमत्कार घडवला तो मी आहे, हा मीपणा त्यांच्यात नव्हता. ते त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं. कारण ते म्हणायचे की कलाकार
हा कलाकार मैफलीत असतो, पण आधी तो एक माणूस असतो आणि तो माणूस सच्शील आणि सच्चा असला पाहिजे आणि तसे ते स्वतः होते. आणि म्हणून मला असं वाटतं त्यांना ते रसिकांचं प्रेम सुद्धा इतकं भरभरून मिळालं आणि प्रेम म्हणण्यापेक्षा भक्ती मिळाली. तुम्ही जे आत्ता म्हणालात. किंवा देवामध्ये त्यांचा फोटो ठेवलेला होता हे ऐकूनच हो. रोमांच अंगावर उभे राहिले. असे अनेक अत्तरक्षण स्मिताताई आणि सुधाताई तुम्ही आणि तुमच्या सगळ्या परिवाराने अनुभवलेले आहेत आणि त्याचंच शब्दांकन तुम्ही तुमच्या पुस्तकातून केलेलं आहे. तर त्याच्यातला व्हायोलिनचा फॉर्म तुम्ही जो निवडलाय त्याविषयी थोडं सांगा. हा प्रश्न मला सगळे विचारतात की त्या पुस्तकाची मांडणी इतकी छान कशी की ते व्हायोलिन बोलतंय आणि हे कसं सुचलं. मला असं वाटतं सुचलं ते अक्षरशः एका भावनोत्कट क्षणी सुचलं. म्हणजे मी बाबांचं पुस्तक जेव्हा मी लिहिलं तेव्हा मी अक्षरशः रोज त्यांचं व्हायोलिन ऐकत होते. माहिती तर मी गोळा करतच होते, पण मी रोज ऐकायचे का तर ते व्हायोलिन माझ्यात झिरपलं पाहिजे. बाबा जेव्हा होते तेव्हा म्हणजे असं असतं ना की शेवटी इतका मोठा माणूस आपल्या घरात असतो, पण माहिती असतं की तो महान आहे, पण शेवटी तुमच्या रोजच्या जगण्यात तुम्ही तितकं लक्ष नाही देत. आणि त्याचं मला एक खूप खंत होती की तेव्हा आपण नाही काही लिहिलं किंवा तेव्हा आपण तितक्या प्रेमाने ते ऐकलं नाही. आणि तेव्हा मी खूप ऐकायला सुरुवात केली की माझ्या लेखणीतनं ते व्हायोलिन झिरपलं पाहिजे. बरोबर. मी व्हायोलिनमय झाले होते आणि मला त्या पुस्तकाची रचना ही कुठलंही असं चरित्र जे लिहितात ती फार शुष्क होतात सगळी. जन्मापासून सुरू होतात आणि ती फार शुष्कपणे पुढे जातात. तर मला स्टोरी टेलिंग करायचं होतं. मी बेसिकली कथाकार आहे, कथा लिहिते मी. हो बरोबर. आणि मला त्या कथेच्या फॉर्मॅटमध्ये ते यायला हवं होतं आणि ते रंजक व्हायला हवं होतं. तर मी विचार करत होते की हे नुसतं आपलं ते इथे जन्माला आले मग ते तिथे गेले असं नाही मला लिहायचंय. इट शुड बी अ स्टोरी. तर स्टोरी आता कोण सांगेल, स्टोरी सांगायची आहे, पण ती मी सून आहे. त्यामुळे तो जो हे आहे आत्मस्तुती म्हणा किंवा आपल्याच सासऱ्यांची ही स्तुती करते असा तो एक आक्षेप मला नको होता. कोण सांगेल ही स्टोरी. आणि मला एकदम आठवलं की फक्त आणि फक्त व्हायोलिन. वा. त्याला कारण पण आहे, कारण ते म्हणायचे की व्हायोलिन त्यांची पहिली बायको आहे. अच्छा. आणि सुधाताई या त्यांच्या दुसरी बायको आहेत. त्यामुळे मला ते त्यांचे शब्द आठवले की व्हायोलिनचीच त्यांनी सेवा केली आणि ते त्यांच्या हृदयाच्या जवळ होतं. म्हणजे व्हायोलिन असंही हृदयाजवळ धरूनच वाजवतात, पण त्यातून त्यांचं जे व्हायोलिन होतं त्याला ते कोणालाही हात लावायला द्यायचे नाहीत. ते स्वतः त्याची मशागत करायचे, स्वतः ते रोझिन लावायचे. म्हणजे अगदी नंतर जेव्हा त्या शिष्यांवर खूप विश्वास बसला तेव्हा ते कधीतरी त्यांना हात लावायला द्यायचे. पण अदरवाईज त्यांचं व्हायोलिन कोणी उचलून आणलं, कारण आपण आपलं आदरभावाने उचलायला जातो मदत म्हणून, ते अजिबात हात लावायला द्यायचे नाहीत. इतकं ते त्यांच्या हृदयाच्या जवळचं होतं. आणि माझे जे मेंटॉर आहेत इब्राहिम अफगाण लेखक, त्यांच्याशी मी डिस्कस केलं की मला सर असं असं सुचलंय तर हे बरं जाईल का. ते म्हणाले हे अमेझिंग आहे, ही कल्पना प्लीज पकडून ठेवा. आणि ते म्हणाले की ते अमानवी आहे, व्हायोलिन हे कृत्रिम आहे आणि त्याला जर तुम्ही भावना देणार असाल तर अशी गोष्टच नाही दुसरी. आणि मग ते मी व्हायोलिन बोलतंय असं ते लिहिलं आणि मला खरंच ते उलगडत गेलं. मला खरंच ते व्हायोलिन माझ्याशी बोलायला लागलं की त्या व्हायोलिनने त्यांना खूप जवळून पाहिलं होतं. म्हणजे दातार साहेब हे मुळात त्या व्हायोलिनशी इतके एकरूप झालेले होते की ते तसंच तुमच्या लेखणीतना सुद्धा स्त्रवत गेलं. आणि हे पुस्तक आकाराला आलं, D.K. दातार द व्हायोलिन सिंग्स. आज डॉक्टर सुधा दातार आणि डॉक्टर स्मिता दातार तुम्ही दोघीही इथे आलात आणि अतिशय सुंदर अशा आठवणींचा दरवळ हा आमच्या रसिकांपर्यंत पोहोचवलात. मनापासून आभार मानते. धन्यवाद.
श्रोते हो, अत्तर क्षणांचा दरवळ या मालिकेमध्ये सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित D.K. दातार यांच्या आठवणी उलगडणारी डॉक्टर सुधा आणि डॉक्टर स्मिता दातार यांची नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला. निर्मिती सहाय्य केलं होतं चेतना आणि सुहिता यांनी. सादरकर्त्या नेहा खरे.